दरम्यान सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना खात्याची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे। नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे तुर्तास अर्थ खातं देण्यात आलेलं नाहीये, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राष्ट्रवादीकडेच हे अर्थ खातं राहणार असल्याचं कळतंय। पाहूयात। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेता सुनेत्रा पवारांना 3 खात्यांचं वाटप करण्यात आलंय, ज्यात अर्थ खातं तुर्तास सुनेत्रा पवारांना देण्यात आलेलं नाही। सुनेत्रा पवारांकडे उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ खातं देण्यात आलेलं आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, पण आता 20 दिवसांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यानं तुर्तास अर्थ खातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सांभाळावं असा प्रस्ताव राष्ट्रवादीतून आला आणि समन्वयानं हा निर्णय घेण्यात आला। अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनीच मांडावा असं राष्ट्रवादी सोबतच्या बैठकीमध्ये ठरलं। अर्थसंकल्पानंतर पुन्हा अर्थ आणि नियोजन खातं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार आहे। तसेही 1 दिवस आधी स्वतः मुख्यमंत्र्यांनी बजेट संदर्भात माहिती दिली होती। अजितदादांनी बजेटचं बरंचसं काम केलं, त्यामुळे बजेटच्या उर्वरित कामामध्ये लक्ष देईन असं मुख्यमंत्री म्हणाले। आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती, त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं। सत्तेचं वाटप करताना अर्थ खातं राष्ट्रवादीच्याच वाट्याला आलं, त्यामुळे बजेटनंतर हे खातं राष्ट्रवादीकडेच जाणार अशी माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।